वेलकम टू रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब. या बुक क्लबमध्ये आपण सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले पुस्तक तर वाचतोच, पण आता आपण सध्या फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल या टॉपिकवरचे पुस्तकं वाचायला सुरुवात केली आहे. त्यातलं आता आपण जे प्रेझेंटली पुस्तक वाचतोय त्याचं नाव आहे द सायकोलॉजी ऑफ मनी विच इज रिटन बाय मॉर्गन हॉसेल. तर आता यातले 6 चॅप्टर आपले जवळजवळ पूर्ण झाले आणि आता आपलं 7वं चॅप्टर आपण आता सुरुवात केलंय. आणि ते सगळ्यात आवडतं चॅप्टर आहे माझं. त्याचं नाव आहे फ्रीडम, दॅट इज स्वातंत्र्य. तर ह्या चॅप्टरमध्ये खूप शिकण्यासारखं आहे आणि आता जी मुलं किंवा मुली किंवा आता जे स्टुडंट जॉईन झालेले आहेत त्यांनी तर हा चॅप्टर खूप म्हणजे मी तर असं म्हणेल, आता तर ऐकाच, पण प्रत्यक्ष सुद्धा 1-2 वेळेस वाचा. म्हणजे यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निर्णय घ्यायला सुरुवात कराल तर तुम्हाला कळेल की काय आयुष्यात महत्वाचं आहे, पैसा महत्वाचा आहे का फ्रीडम महत्वाचं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्याच्यानंतर मग हे ऍक्च्युअली त्यांनी काय लिहिलंय ते तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये नमूद करतो. एकदा काय होतं की म्हणजे एक सत्य घटना आहे, म्हणजे तुम्ही पण ते करून बघा तो प्रयोग. तर त्यात काय होतं की एक बिबट्या किंवा तुम्ही चित्ता म्हणतो ना का किंवा टायगर, तसं बिबट्या चा प्रकार आहे, टायगरचाच एक तो प्रकार आहे, म्हणजे ती रानमांजर आपण म्हणतो. तर बिबट्या काय होतं, एक वेळेस एका म्हणजे गावामध्ये येतो आणि एका कुत्र्याच्या मागे लागतो. ओके, आणि कुत्रा एकदम जीव धरून जोरात पळायला लागतो. आणि तो इतका जीव धरून पळायला लागतो, इकडे तिकडे पळतो, आणि हा बिबट्या काय त्याला सोडतच नाही, एकदम पळत 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 जातो. तेवढ्यात हा कुत्रा काय करतो, जो डॉग असतो तो काय करतो, एकदम जाऊन आहे ना एका बाथरूम मध्ये लपून जातो. म्हणजे टॉयलेटचं जे बाथरूम वगैरे असतं तिथे, तिथे जाऊन तो त्याच्यात घुसून जातो, म्हणजे फासमध्ये ते घुसलं जातं. घुसल्या गेल्यानंतर हा बिबट्या पण पळत येत असतो आणि एकदम पळत येताना तो पण एकदम जोरात झडप मारतो आणि डायरेक्ट त्या बाथरूम मध्ये डायरेक्ट उडी घेतो. म्हणजे त्या बाथरूम मध्ये उडी घेतल्यानंतर काय होतं की त्या या झडपीमध्ये प्रॉब्लेम काय होतो की कुत्रा त्या बाथरूम मध्ये, त्याच्यानंतर हा बिबट्या पण त्या बाथरूम मध्ये, आणि तेवढ्यात तो दरवाजा लावला जातो, लॉक होतो तो दरवाजा. आता दरवाजा जेव्हा लॉक होतो तर तेव्हा ग्रामस्थांना असं वाटतं की अरे बरं झालं, बिबट्यामध्ये राहिला बा. मग ते लगेच बाहेरून कडी लावून टाकतात. ओके, आणि मग वन विभागाला कॉल करतात आणि सांगतात की आता तुम्ही या आणि त्याला घेऊन जा. असं सगळं एकंदरीत ते नाट्य होतं, आणि बाय को इन्सिडेंट तो कुत्रा आणि तो बिबट्या बाथरूम मध्ये लॉक होऊन जातात. आता सगळ्यांनी असं किंवा तुम्ही सुद्धा असा विचार केला असेल की आता रात्रभरामध्ये काय झालं असेल, बिबट्याच्या समोरच कुत्रा आहे, तर बिबट्याने कुत्रा खाऊन टाकला असेल ना, असंच वाटतं ना तुम्हाला आता. इव्हन मलाही वाटलं होतं की अरे आता तर काय आयती शिकार मिळाली, आता खाऊन टाकलं असेल. तर जेव्हा सकाळी ते दरवाजा उघडतात, सीसीटीव्ही पण आहे, तुम्ही युट्यूबला पण फुटेज पाहू शकता. तर सकाळी जेव्हा ते दरवाजा उघडतात ना, तर त्यांना असं दिसतं की कुत्रा एका जागी शांत बसलेला असतो आणि बिबट्या ते पण त्याच्या समोर शांत बसले असतो. बिबट्याने कुत्र्याला खाल्लेलं नसतं. ओके. मग तुम्ही म्हणा असं का झालं, असं का नाही, त्याने का नाही खाल्लं. तर मग त्याचं उत्तर त्यांनी सांगितलंय, सायकोलॉजिकली त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांना ते कळलं की जो बिबट्या असतो, ओके, त्याला सगळ्यात जास्त प्रिय काय असतं, त्याची शिकार प्रिय नसते, त्याला सगळ्यात जास्त प्रिय असतं त्याचं फ्रीडम. आणि जेव्हा त्याला कळतं मी इथे कैद झालेलो आहे, तर तो त्याची तहानभूक विसरतो. तो म्हणतो आय डोंट वॉन्ट एनिथिंग, आय वॉन्ट अ फ्रीडम. आणि जेव्हा मी फ्रीडम मध्ये असेल तेव्हाच मी त्याला खाईल. म्हणजे ही सायकोलॉजी. ओके, तर मग प्रत्येक माणसाला सुद्धा हे कळलं पाहिजे की आपण फ्रीडम मध्ये आहोत का नाही. आपण पैशाच्या मागे धावतोय धावतोय धावतोय, पैसा कमवायचाच आहे, नाही असं नाहीये. पण पैशाकडे धावताना त्याची सायकोलॉजी समजून घ्यायची की पैसा आपल्यासाठी काम करायला पाहिजे पैशाने, ना की आपण पैशासाठी काम करायला पाहिजे, फर्स्ट थिंग. म्हणजे मग काय करायला पाहिजे, तर तुम्ही पैसा कमवल्यानंतर यू शुड गेट द फ्रीडम टू युटिलाइज इट. नॉट आय एम नॉट टॉकिंग अबाउट द मनी, but I'm talking about the time. Means you should earn more money, okay, but utilize that money to spend the time as per your need. नाही तर तुम्ही खूप पैसा कमवताय, पण पैसा कमवल्यानंतर तुमच्याकडे वेळच नाहीये तो स्पेंड करायला. ओके, किंवा कोणाच्या तरी दबावाखाली तुम्हाला तो स्पेंड करावा लागतोय. म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉसने सांगितलं की बाबा ठीक आहे, मी तुला एवढं एवढं पेमेंट देतो, पण शनिवार रविवार मला इथं ऑफिसला पाहिजे तू. मग काय करायचं त्या पैशाचं. ओके, तुम्ही एवढा पेमेंट आहे, तुम्ही शनिवार रविवारी पण काम करतात, काहीच उपयोग नाही. तर असा हा छानसा चॅप्टर आहे. अजून डीप मध्ये आपण याच्याला समजून घेऊया. आणि हे जर तुम्हाला आता ह्या वयात जर कळलं, 18 वर्षाच्या आत कळलं, जसं आता माझा भाचा पण आहे, मी त्याच्याशी बऱ्याच वेळेस बोलत असतो. त्यालाही आता छान जॉब लागलाय मुंबईमध्ये, आणि तसं ग्रॅज्युएशनच झालंय आता शिक. आणि ग्रॅज्युएशन असून सुद्धा त्याला छान जॉब लागलाय. तर त्याला म्हटलं आता काय करशील, आणि तो म्हणे मी जी आमची एमएनसी कंपनी, 120 लोकांची कंपनी, त्यात सगळ्यात लहान मीच आहे. म्हटलं मग आता काय करशील. तर तो म्हणे नाही आता मी काम करेल असं तसं. म्हटलं नाही, यू शुड वर्क फॉर टाइम फ्रीडम अँड फायनान्शियल फ्रीडम.
आता ह्या दोन गोष्टींसाठी काम करायचंय आणि तुम्ही सुद्धा जे विद्यार्थी यंग आहात त्यांनी ह्या दोन गोष्टी खूप लक्षात ठेवायच्या. मला खूप उशिरा कळल्या. इव्हन करोना काळात जेव्हा मी पुस्तकं वाचायला लागलो 2020-21 साली, त्यानंतर मला स्ट्राईक झालं, अरे व्हॉट आय एम डुईंग. ओके, नंतर मी माझे डिसिजन घेतले, खूप बोल्ड डिसिजन घेतले आणि आय एम फर्म ऑन दॅट ऑल्सो. आणि मग मी त्याला तेच सांगितलं की तू टाइम फ्रीडम अँड फायनान्शियल फ्रीडमवर काम करायचं. त्याचे त्याचा डीप मिनिंग तुम्हाला हळूहळू पुढे कळेल. पण सक्सेसची व्याख्या म्हणजे यश म्हणजे काय याची व्याख्यामध्ये मी ते लिहिलंय. इव्हन माझ्या पुस्तकामध्ये पण रीडर्स आर लीडर्स या पुस्तकामध्ये मी व्याख्या लिहिली. सक्सेस म्हणजे काय, यश म्हणजे काय. प्रत्येकासाठी याची व्याख्या वेगवेगळी असू शकते. पण माझ्यासाठी काय ती मी सांगतो, मे बी तुम्हालाही लागू होईल. तर मी असं लिहिलं होतं त्याच्यामध्ये, यश म्हणजे काय. तर यश म्हणजे द सक्सेस इज नथिंग बट द टाइम फ्रीडम विदाउट कॉम्प्रोमाइजिंग युअर फायनान्स. ओके, म्हणजेच काय, अजून थोडं डीप मध्ये सांगतो की सक्सेस किंवा यश म्हणजे असं की यू आर फ्री टू युटिलाइज युअर टाइम ॲज पर युअर प्रायोरिटी विदाउट कॉम्प्रोमाइजिंग युअर फायनान्स. म्हणजे काय, तुम्हाला वाटेल त्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके, तुम्हाला समजा आता वाटलं मला उद्या राजस्थानला जायचंय, मी लगेच जाऊ शकतो. मला उद्या वाटलं अरे सुट्टी घ्यायची, घरी थांबायचं, मी थांबू शकतो. मी आय कॅन फ्री टू युटिलाइज माय टाइम अकॉर्डिंग टू माय प्रायोरिटी. बट हे करत असताना मी कुठेच फायनान्शियली कॉम्प्रोमाइज होणार नाही. म्हणजे आता मी राजस्थानला गेलो, चला मग बॉसने माझे आज 8 दिवसाचे पैसेच कापले. ओके, तर याला सक्सेस म्हणता येणार नाही. ही प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी, पण माझ्या मते वेअर यू गेट द टाइम फ्रीडम अँड फायनान्शियल फ्रीडम दॅट इज अ ट्रू सक्सेस. ओके, मग तुम्ही म्हणाल सर आम्ही आर्मीमध्ये आहोत सपोज. ओके, मग आर्मीमध्ये आहोत तर आम्हाला टाइम फ्रीडम नाही म्हणजे आम्ही असक्सेसफुल आहोत का? ओके, तर अजिबात नाही. दॅट्स वॉज युअर प्रायोरिटी. तुम्हाला ऑथॉरिटी हवी होती, तुम्हाला असं वाटत होतं की नाही मला छानपैकी काम करायचं आहे, मला ह्याच फील्डमध्ये काम करायचं आहे, इट्स माय पॅशन. आणि त्या पॅशनमध्ये तुम्हाला टाइम कळत नाही ना, यू एन्जॉईंग दॅट प्रोसेस. ओके, मला आवडतंय, सगळे मला सॅल्यूट करताय किंवा मी देशासाठी खूप छान काम करू शकतो डायरेक्टली फ्रंट एंडला. ओके, आणि मला त्याचा फार अभिमान आहे, खूप आनंद आहे. ओके, आणि आय वॉन्ट टू डू मोर अँड मोर. दॅट इज अ सक्सेस. पण तुम्हाला माहिती की अरे मला आनंदही मिळत नाही, माझा वेळ तिथे कन्झ्युम होतोय, मला जे हवंय ते मी करू शकत नाहीये. आता तुम्ही हवंय ते करू शकत नाही म्हणजे तुम्ही फसलात ना. पण जसं मी ऑफिसर झालो, मला तेच व्हायचं होतं आणि मी त्याच्यासाठी टाइम देतोय, तर मग आय एम हॅपी. ओके, द थिंग इज दॅट, समजून घ्या की फ्रीडम किती महत्वाचा आहे. तरच तुमच्या पैशाला महत्व आहे. नाही तर खूप पैसा कमवला, ओके, आणि फ्रीडमच नाही, त्याला काही उपयोग होणार नाही. सो पैशाचा खरा फायदा महागडी गाडी किंवा मोठं घर नाही, तर तुमचा वेळ स्वतःच्या ताब्यात ठेवण्याची शक्ती आहे. म्हणजे तुमच्याकडे भरपूर गाडी आहे, बंगला आहे, ओके, सगळे गोष्टी आहे. पण तो टाइम जो आहे तो तुम्ही दुसऱ्याला दिलेला आहे. ओके, म्हणजे दुसऱ्यासाठी तुम्हाला काम करावं लागतंय. यू आर नॉट फ्री टू स्पेंड युअर टाइम. ओके, तर मग त्याला फ्रीडम म्हणता येणार नाही. तर मग हे फ्रीडम तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये आवर्जून आपल्याला मॉर्गन हौसल सांगतायत. द रिअल मिनिंग ऑफ बिंग रिच म्हणजे खरं श्रीमंत कोण. द हायेस्ट फॉर्म ऑफ वेल्थ इज द ॲबिलिटी टू वेकअप अर्ली इन द सॉरी टू वेकअप एव्हरी मॉर्निंग अँड से आय कॅन डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट. म्हणजे खरी श्रीमंती काय, तर मी सकाळी उठल्यानंतर मी ठरवेल आज मला काय करायचं, ना की बाकीचे ठरवतील मला काय करायचं. ओके, मला असं वाटलं की नाही आज सकाळी उठायचंय, मला आता फिरायला जायचंय, मी फिरायला जाऊ शकतो. ओके, ती लेवल अजूनही म्हणजे आय एम जस्ट ट्राईंग इन दॅट वे. ओके, पण तुम्ही सुद्धा तसा आयुष्यामध्ये प्रयत्न करायचा आहे की मला जे हवंय ते मी करू शकतो. तर याला खरी श्रीमंती आपण म्हणू शकतो. अजून डिटेलमध्ये परत तेच लिहिलंय की खरी श्रीमंती म्हणजे मोठी गाडी, फ्लॅट नाही. खरी श्रीमंती म्हणजे इतके पैसे साठवलेले असणे की तुम्हाला बॉसला, क्लायंटला किंवा कुठल्याही नाईलाजाला हो म्हणण्याची गरज नाही. कारण तुमच्याकडे पर्याय ऑप्शन्स आहेत. म्हणजे आता याच्यात बरेच पुढे उदाहरणं दिलेत की मी एवढा पैसा कमवेल, ओके, तर मला माझी मजबुरीच राहणार नाही कोणाच्या हाताखाली काम करायची. मला कोणाला हो म्हणायची गरजच नाही पडणार की बॉस सांगतोय हे कर, ते कर, ते कर. आता मला पैशाची गरज आहे, मग मी हो 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 म्हणेल. पण मी अशा एक एक पॉइंटला येईल की माझ्याकडे इतके पैसे असतील की मी बॉसला नाही म्हणून मी तिथून निघूनही जाऊ शकतो. ओके, किंवा मला असं वाटलं की नाही मला ही गोष्ट नाही करायची, त्याला नाही म्हणू शकतो. पण त्यासाठी पहिले तुम्हाला काय पाहिजे, फायनान्शियली स्टॅबिलिटी पाहिजे किंवा तुमच्याकडे फायनान्शियल सेव्हिंग पाहिजे. मग सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये बरोबर मॉर्गन हौसेलींनी हे जॉईन करून दिलंय. तुम्हाला फ्रीडम पाहिजे ना, मग सेव्हिंग करायला शिका.
सेव्हिंग असली, तुमच्याकडे बॅकअपला पैसा असेल, समजा आता त्यांनी पुढे सांगितलंय आपल्याला की 6 महिन्याचा जर समजा तुमच्याकडे पैसा असेल, ओके, आणि समजा आज जर तुमचं बॉस बरोबर खटकलं, तुम्ही लगेच रिझाईन करून निघून जाऊ शकता. तुम्हाला काही फरक नाही. नाही रे बाबा, ठीक आहे, तुला तुझं आणि माझी वेवलेंथ नाही जुळत, मी रिझाईन करतो. तेच जर तुमच्याकडे सेव्हिंग नाहीये, बॅकअप नाहीये, तुम्हाला त्याच्या पाया पडायचंच आहे. तो बिचारा नाही म्हणणार, पण तो तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला ऐकूनच घेणं, बिकॉज यू डोंट हॅव सेव्हिंग. तर मॉर्गन हॉसेल यांनी सांगितलं की सेव्हिंग करायला शिका, पैसा जमवा आणि यूज दॅट फंड फॉर द टाइम फ्रीडम. तर खूप छान आहे, म्हणजे मला हा चॅप्टर त्यामुळेच फार आवडला. व्हॉट ऍक्च्युली मेक्स पीपल हॅपी. आता बघा, हा पुढचा त्याच्यामधला अजून एक छानसा कणा आहे. त्यात ते म्हणतात की माणसाला नेमकं खरं काय आवडतं. त्याला सा- जे सापडलं ते म्हणजे ज्या लोकांना वाटतं की त्यांच्या आयुष्यावर त्यांचं नियंत्रण आहे, ते सर्वात जास्त समाधानी असतात, पगार किंवा घराच्या आकारापेक्षा. म्हणजे व्हॉट पीपल मेक पीपल हॅपी, तर माणसांना काय जास्त आनंद देऊन जातं, ते म्हणजे असलेल्या वेळेवर माझं कंट्रोल आहे, ओके, किंवा माझं कंट्रोल इथे आहे. हा जो आनंद असतो, हाच खरा त्याला हॅपी बनवून जातो. नाहीतर मी दुसऱ्यासाठीच काम करतोय, दुसऱ्यासाठीच सगळं चाललंय, ओके, त्याला ते बरं नाही वाटत. पण तेच जर तो करत असेल, तर त्याला बरं वाटतं. Having strong sense of controlling one's life is a more dependable predictor of happiness than any other conditions we study. माझं माझ्या स्वतःवर कंट्रोल आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या टायमावर कंट्रोल आहे. दॅट मेक्स मी हॅपी. मग तुमच्या पगाराचा आकडा खूप मोठा आहे, घर खूप मोठं आहे, नोकरीची प्रतिष्ठा खूप मोठी आहे, याला फारसं महत्व नाही. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या पोझिशनला आहे, पण तुम्हाला कॉल आला की जावं लागतंय, ओके, तर अजिबात नाही. म्हणजे दॅट्स नॉट मेक यू हॅपी. ओके, तर हॅपीनेस तुम्हाला कुठून मिळतो, तर टाइम फ्रीडम मधून मिळतो. आणि टाइम फ्रीडम कुठून मिळतो, फायनान्शियल स्टॅबिलिटीतून मिळतो. ओके, म्हणजे इंटरलिंक छान पद्धतीने तुम्ही समजत असाल, तुम्हाला कळत असेल. पुढे म्हटलंय द फ्रीडम लॅडर. व्हॉट मनी बायज यू. मनी जर तुमच्याकडे असेल, मॉर्गन हाऊसल सांगतात की पैसे, सायकोलॉजी ऑफ मनी समजून घ्या. एकदा का पैसा तुमच्याकडे आला, तर तुम्ही काय काय करू शकता, तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढतो, तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी विकत घेऊ शकतात, आणि काय ऍक्च्युली तुम्ही करू शकतात. तर पहिली म्हणजे खूप छान मुद्दे आहेत. त्यातलं पहिलं त्यांनी सांगितलं, समजा तुमच्याकडे थोडी बचत तुम्ही केली, ओके, आणि तुमच्याकडे माहिती आहे की अरे माझ्याकडे आता ठीक आहे, 1 महिना सस्टेन होईल एवढे पेमेंट आहे माझ्याकडे, ओके, की एवढं मी साठवून ठेवलेलं आहे. आणि समजा तुम्ही आजारी पडला, ओके, आणि तुमचा बॉस खडूस असला, तो म्हणेल अजिबात नाही, आजारी बिजारी पडलाय तरी काय काम करायचं, तू खोटं बोलतोय, किंवा मी आता तुझी सिक लिव्ह संपल्यात, जर सिक लिव्ह 4 असतात किंवा काहींच्या 6 असतात, काहींच्या 12 असतील, तर सिक लिव्ह संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक सिक लिव्ह घ्यायची आहे. मग ती जी सिक लिव्ह तुम्ही घेणार आहे आफ्टर कन्झ्युमिंग युअर ऑल सिक लिव्ह, तर तुम्ही ज्या नवीन सिक लिव्ह घेणार ते विदाऊट पे असणार आहे, ओके, पण तुम्ही थोडी बचत करून ठेवली. मग तुम्ही काय म्हणाल, ठीक आहे बॉस, तुम्ही जर मला सिक लिव्ह देत नसाल, मला विदाऊट पे पण चालेल, काय हरकत नाही, मला आराम करायचा आहे. म्हणजे तुम्हाला टाइम फ्रीडम मिळाला की मला आराम करायचा आहे बाबा, नाही पेमेंट मिळालं तरी चालेल, कारण माझ्याकडे सेव्हिंग आहे. म्हणजे तुम्ही थोडी जर बचत करायला लागलात की तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो, आणि आजाराची सुट्टी पण तुम्ही विदाऊट पेड घेऊ शकता. थोडी अजून बचत केली तर काय होतं, नोकरी गेल्यावर घाबरून पहिली मिळेल ती नोकरी न स्वीकारता योग्य नोकरीची वाट तुम्ही पाहू शकता. म्हणजे सडनली समजा काहीतरी झालं आणि नोकरी तुमची गेली, मला तुम्ही काय विचार करा, अरे मला तर ईएमआय भरायचा आहे, मला तर बाकीच्या गोष्टी करायच्या आहे, आणि चला मग आता जी नोकरी भेटेल ती आपण पटकन ती जॉईन करून घेऊ, असं तुम्ही म्हणता, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर. पण तुमची बचत चांगली आहे, तुम्ही माहिती आहे की अरे माझ्याकडे 6 महिन्याचे पैसे मी शिल्लक ठेवलेले आहेत, माझी SIP आहे किंवा SWP आहे किंवा सेव्हिंग अकाउंट आहे, FD आहे, ओके, आणि माझ्याकडे फंड आहेत, त्यामुळे मला काही फरक नाही पडत. आता जरी मला 6 महिने नोकरी नाही मिळाली, तर एक एक स्टाफ होता आमच्याकडे, तसं तेच होतं. पण मला एवढं अजून क्लॅरिटी नाही आली त्या स्टाफबद्दल. पण द थिंग इज दॅट की त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे बुवा, जॉब गेला गेला, मी बघेल एक 6 महिने थोडी वाट बघेल, मस्त आराम वगैरे करेल, आणि नंतर मला वाटलं जॉब करावं तर मी करेल. ओके, तर मी त्यांना विचारलं, ठीक आहे म्हटलं, आय लाईक व्हॉट यू थिंकिंग, युअर वे ऑफ थिंकिंग. पण मग मी त्यांना विचारलं की तुमचं आहे का, म्हणजे तसं फायनान्शियली तुम्ही स्टेबल आहात का, तुम्ही ते केलं का. तर ते म्हटले नाही नाही, तसं काही नाही म्हणे, पण असं की काही टेन्शन नाही घ्यायचं. ही वॉज अनमॅरिड, त्यामुळे ही कॅन से सो, ओके. पण ज्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा ज्यांना माहिती आहे, जे संसाराला खरं लागलेले आहेत, की पुढे किती गोष्टींचं आपल्याला देणं असतं, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या असतात.
मग त्यावेळेमध्ये तुम्ही असे काही डिसिजन्स घेऊ शकत नाही. पण ते घ्यावे म्हणजे घेऊ शकत नाही म्हणजे घेऊ शकता तुम्ही. पण द थिंग इज दॅट की हे तुमचं प्रिन्सिपल क्लिअर पाहिजे, की यू नीड टू वर्क फॉर द फायनान्शियल अँड टाइम फ्रीडम. मग त्यासाठी ती बचत तुम्ही आत्तापासूनच करून ठेवायला पाहिजे. मी तर मला तर खूप जास्त हेवा वाटतो तुमच्या जे 17-18 वर्षाचे विद्यार्थी आहे, की हे जर ज्ञान मला आधी कळालं असतं ना, तर अजून मी खूप हाय लेव्हलला जाऊ शकलो असतो. कारण हे आम्हाला सांगायलाच कोणी नव्हतं, की अरे हे सेव्हिंग करायचं असतं. हां, याच्यामध्ये तुम्ही एस-आय-पी चालू करू शकता किंवा थोडे-थोडे पैसे साठवून ठेवा. मग पुढे तसे डबल होतील किंवा वॉरेन बफेट यांचं उदाहरण आहे. हे माहितीच नव्हतं. पण इच्छा होती, की अरे कोणीतरी सांगावं. पण आमच्याकडे साधारण हिस्ट्रीचेच पुस्तकं यायचे. आमच्याकडे आल्या तर मग माइंड लेव्हलचे पुस्तकं यायचे. त्याचा फायदा आजही होतोय. म्हणजे माइंडली, स्पिरिच्युअली खूप अभ्यास झाला त्याचा. पण मग ह्या पण गोष्टी आहे. जसं रिच डॅड पुअर डॅड वाचल्यानंतर मला हेवा झाला, अरे रिच डॅड सारखं जर कोणी गाईडन्स करण्यासाठी असतं, तर मी पण आधीपासून सेव्हिंग केली असती. ओके, तर हे सांगायला कोणी नव्हतं. पण तुम्हाला आहे तर त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. तर मग तुमची अजून बचत वाढली, तर तुम्हाला नोकरी जरी गेली, तरी तुम्ही काही टेन्शन घेत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे दुसरी नोकरीपर्यंत माझ्याकडे फंड आहे. तसंच त्यांनी सांगितलं, की 6 महिन्याचं जसं त्यांनी सांगितलं 6 महिन्याचा जर खर्च तुमचा साठवलेला असेल, तर तुमची बॉसची भीती संपते. बॉस बरोबर जरी तुमचं भांडण झालं, तरी तुम्ही म्हणता, "ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला काढायचं काढून टाका. ओके, आय विल फाइंड अ न्यू जॉब." पण तुमच्याकडे बफर पिरियड मिळतो तो. त्यानंतर पुढचं म्हटलं, की तुम्ही अजून जास्त बचत केली आणि तुमच्याकडे माहिती आहे, की यार मी इतकी बचत केलेली आहे. समजा मला पेमेंट समजा 1,00,000 आहे. ओके आणि मी आता ती नोकरी सोडणार आहे. पण मी बचतच एवढी केली, की मला त्या बचतीमधून एस-डब्ल्यू-पी असेल किंवा एस-टी-पी नावाचे स्कीम्स असतात. त्याच्यामधून मला माहिती आहे, की आय कॅन इझिली अर्न 50,000. ओके आणि मला आता जिथे 1,00,000 ची नोकरी ती सोडून मी आता 50,000 ची नोकरी स्वीकारणार आहे. ती का स्वीकारणार आहे? कारण माझं कम्यूट म्हणजे टाईम जाण्या-येण्याचा वाचणार आहे. ओके, म्हणजे जिथे मी लांब मुंबईला जाऊन नोकरी करत होतो, मला ₹1,00,000 मिळत होते. आज मी माझ्याच गावी काम करणार आहे. मला ₹50,000 मिळणार आहे. पण उरलेल्या 50,000 मधून मला टाईम मिळणार जो दॅट आय कॅन युटिलाइज फॉर माय फॅमिली. ओके. पण मग उरलेल्या 50,000चं काय? कारण 50,000 मला लागणारे होते ना. कारण मी आधी सेव्हिंग केली आहे, त्यामुळे मी तो हिशोब करू शकतो, की सेव्हिंग केली असल्यामुळे मला काही फरक नाही पडत. मी आले आले माझी सेव्हिंग वापरू शकेल. ओके. तर ह्या सेव्हिंग्ज काय असतात? हे फायनान्शियल नॉलेज तुम्ही घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला थोडा जास्त वेळ मिळू शकेल. नाहीतर मग पळता यू आर इन अ रॅट रेस आणि जर इफ यू आर इन अ रॅट रेस तर आयुष्य खूप छोटं असतं आणि त्याच्यामध्ये ते संपून जातं. हे त्याच्यामध्ये आपण मागे वळून जेव्हा पाहतो म्हातारे झाल्यानंतर, अरे बघतो अरे जगायचंच राहिलं. ओके. आणि मग जगायचं राहिलं असं म्हटल्यानंतर मग असं वाटतं पैशासाठी धावलो. पैसा तर आहे, पण आता काय करायचं? ओके. त्या पैशाचं तुम्ही काही करू शकत नाही कारण तो जो मौल्यवान वेळ असतो, जो उमेदीचा काळ असतो, तो तुम्ही हिरावून बसलेला असतात. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं अ, की नोकरी करणं म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की दे डोंट वॉन्ट यू. ओके. दे वॉन्ट युअर टाईम. म्हणजे त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो. तुम्ही नको असतात, की तुम्ही वेळ द्या, तिथे राहा, ते काम करा. ओके. मग हा आपला जो वेळ आहे ना, आपल्या कामाचे पैसे नाही मिळत, आपल्या वेळेचे पैसे मिळतात. दॅट्स ॲक्चुअली द हार्ड ट्रुथ. ज्यांना समजेल किंवा काही डिबेट पण करू शकता माझ्या याच्यावर. पण माझं माझं सिंपल क्लिअर मत हेच आहे. मी जिथे-जिथे काम करतोय तिथे आय एम गिव्हिंग माय टाईम, नॉट गिव्हिंग माय स्किल. स्किल इज अ सेकंडरी थिंग. म्हणजे देत नाही असं नाही, आहेच. पण मला ते ठेवता याचा अर्थ माझं स्किल आहेच, पण माझं ते टाईम घेतायत ना, दे युटिलायझिंग माय टाईम. तर मग तो टाईम द्यायचा का नाही त्यांना, हे तुम्ही ठरवता आलं पाहिजे तुम्हाला आणि त्यासाठी तुम्ही फायनान्शियली फ्री असलं पाहिजे, फायनान्शियली स्टेबल असलं पाहिजे. जर तुमची पुरेशी बचत असेल, समजा मी खूपच बचत करून ठेवली, तर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही निवृत्त होऊ शकता. म्हणजे मला असं वाटलं, "अरे बस आता रिटायर व्हायचं. बस आता मी सगळं हे फिरेल, जग फिरेल." तुम्ही रिटायर होऊ शकता. एका सरांचं नाव नाही सांगत, पण आमचे एक सर होते. मला प्रिन्सिपल होते ते आणि आय वॉज अ स्टाफ आणि त्यावेळेस ते मला असं म्हटले, की "बघा," म्हणे, "मोरे सर," की म्हणे, "मी असं ठरवलंय, की वयाच्या 45 ॲट द एज ऑफ 45 आय वॉन्ट टू रिटायर्ड." ओके आणि तेव्हा त्यांचं एज आय थिंक 38-39 असेल. त्यामुळे मी अजून 5-6 वर्ष काम करेल आणि त्यानंतर मी रिटायरमेंट घेईल. ओके आणि म्हटलं, "मग कसं कराल? तर तुम्ही कसं केलंय?" तर नाही म्हणे, "आता हे याच्यात सेव्हिंग बरीच केली आहे, बराच पैसा कमवून ठेवलाय." ओके. आता अशाच काही स्कीममध्ये मी गुंतवतोय, की त्यातनं मला परतावा इझिली मिळेल. मला महिन्याला 30,000 40,000 तर इझिली मिळतील म्हणे सर. ओके आणि त्या 30,000-40,000 मध्ये काय पाहिजे म्हणे, आम्ही नवरा-बायकोच आहोत. ओके. आम्हाला फार अशा गरजा नाहीयेत. आम्ही त्याच्यामध्ये फक्त भारत फिरायची इच्छा आहे आणि वयाच्या 25व्या वर्षी आम्ही रिटायर होणार आहे. मग हा आणि ते झालं त्यांनी त्या पद्धतीने प्रोसेस केली.
बट द थिंग इज दॅट की त्यांना कॉन्फिडन्स कसं काय आला की मी 45व्या वर्षी रिटायर होईल. का? कारण दे हॅव अ सेव्हिंग. तर सायकोलॉजी ऑफ बुक त्यामुळे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळेच ते फेमस आहे की ते आपल्याला जागृत करतंय. अरे सेव्हिंग करा. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा पैसा नाहीये. पैसा इज ओनली द मीडिया किंवा मीडियम. ऍक्च्युअल आपल्याला काय करायचंय? आपल्याला टाइम फ्रीडम मिळवायचा आहे. आता एक उदाहरण त्यांनी सांगितलं, आय वॉन द करिअर लॉटरी, देन क्विट इन अ मंथ. एक उदाहरण त्यांनी असं जस्ट सांगितलंय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, त्याला जे काम आवडत होतं, पण ज्या वेळेचं नियंत्रण तुमच्याकडे नाही ते सॉरी मला ती गोष्ट फक्त एकदा रिकॉल करू द्या. वन डे ही लर्न व्हाय बँकर्स आठवली. त्याच्यामध्ये काय झालं, की एक मुलगा म्हणजे मॉर्गन मॉर्गन हौसेल यांचीच गोष्ट आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की मला इन्व्हेस्टर म्हणून काम करायचं आणि म्हणून ते एका बँकेत कामाला लागले आणि त्यांना माहिती होतं इन्व्हेस्टर त्यांना काय व्हायचं होतं, इन्व्हेस्टर किंवा काउन्सिलर काय व्हायचं होतं, की त्यांना माहिती होतं, की याच्यामध्ये खूप प्रचंड पेमेंट मिळतो आणि ते खूप त्याच्याविषयी अट्रॅक्ट होते आणि जेव्हा ते तिथे गेले त्यानंतर त्यांना कळलं, की अरे हे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत 12-12 तास काम करतायत आणि वरून जर शनिवारी कोणी सुट्टी मागितली तर त्यांना ते लोक म्हणतात, की मग शनिवारी सुट्टी घ्या, मग रविवारी यायची गरज नाही. म्हणजे 2 दिवसाचा पे पण कट व्हायचा. मग त्यांना कळलं, अरे बापरे! यांना जास्त पेमेंट यासाठी मिळतो कारण काम पण भरपूर करावं लागतं. तर त्यामुळे त्यांनी तो डोक्यातनं काढून टाकलं, की त्यांना फ्रीडम हवा होता टाईमाचा. ओके. मग जिथे तुम्हाला खूप जास्त काम करावं लागतंय, तिथे तुमचा टाईम जातोय, हे तुम्हाला पटकन कळलं पाहिजे. त्याला ते काम आवडत होतं, पण ज्या वेळेला नियंत्रण तुमच्याकडे नाही, ते आवडतं काम सुद्धा नकोसं वाटायला लागतं. म्हणजे आता मला पेंटिंग करायला खूप आवडतं, चित्र काढायला खूप आवडतं. तेवढ्यात तुम्ही आले माझ्याकडे आणि मला सांगितलं, "सर, मी सांगतो ते चित्र काढा." ओके. आणि तुम्ही मला ऑथॉरिटिव्हली बोलल्यानंतर मी काय म्हणलं, "नाही, मला नाही काढायचं. तू म्हणतोय आता मला नाही काढायचं. माझा मूड नाहीये." ओके. पण ज्यावेळेस तुमचं आवडतं काम, तुम्हाला पेंटिंग करायला आवडतंच, पण दुसरा म्हणतोय कर, तर तुम्ही त्याला नाही म्हणू शकता, की तुम्ही म्हणाल, "नाही, आता हा ऑर्डर देतोय म्हणून मला काढायचं का? नाही, मग मला नाही काढायचं." म्हणजे काय माणसाला कोणी व्हॉट आय कॅन से की ऑर्डर दिलेली किंवा आज्ञा केलेली किंवा बॉस म्हणून काम सांगितलेलं नाही आवडत. ओके. जसं फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितले, जसं नाशिकमधल्या एका दुकानदाराला आपला व्यवसाय आवडतो. पण घरगुती कार्यक्रमासाठी एक दिवस सुद्धा दुकान बंद करता येत नाही, तेव्हा त्या कामातला आनंद हरवतो. आता हे पण एक 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 हा दुसरा पॉइंट आहे. पण मी जो पहिला पॉइंट तुम्हाला जो सांगितला, की ऑथॉरिटी म्हणजे ते पुढे उदाहरण दिलेलं आहे, की जर कोणी आपल्या ऑथॉरिटिव्हली जर सांगत असेल एखादं काम, तर ते आपल्याला आवडत नाही. माणसाला स्वतःहून करायला आवडतं. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपलमध्ये डेल कार्नेगी यांनी ते सांगितलंय. अ, की तुम्ही दुसऱ्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करू नका किंवा दुसऱ्याला सांगू नका, हे कर, ते कर. त्याच्या आतमध्येच अशी प्रेरणा निर्माण करा, की त्याने स्वतःहून ते केलं पाहिजे. आणि जेव्हा तो स्वतःहून ती गोष्ट करायला लागतो, ती खूप छान पद्धतीने करतो. जसं आता तुम्हाला ड्रॉइंगचं सांगितलं. तो माणूस ड्रॉइंग त्याला आवडतंच, तो करतोच आहे. मग तुम्ही त्याला जाऊन सांगितलं, हे ड्रॉइंग कर, असं-असं झालं पाहिजे." तर तो म्हणला, "असं बॉसगिरी करतो का? ठीक आहे, मला नाही करायचं." मग तो तो असंही करेल, की "नाही, मग मी असंच काढेल." हां, असं करू का? मग तो अजून वेड्यासारखं करण्याचा प्रयत्न करेल, की तुम्ही सांगा मग मी एक गोष्ट करतो. असं तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये अनुभवलं असेल, की तुम्हाला माहिती आहे हा माणूस खूप छान पद्धतीने ते काम करतो. पण आपण सांगायला लागल्यानंतर तो मुद्दामून म्हणतो, "आता मला काही कळतच नाही. तूच सांग बाबा, मग करतो मी ते काम." तर ही सायकॉलॉजी आहे, की माणसाला कोणी आज्ञा दिलेली आवडत नाही. ओके. मग त्याच्यावेळी तुम्ही काय करू शकता? सूचक विधान करू शकता. म्हणजे सुचवू शकता, की आपण हे असं करूया का? ओके. असं केलं तर बेटर होईल का? तुम्ही मला प्लीज गाईड करता का? हे असं करता येईल का बेटर? आपल्याला त्या क्लायंटला हे चित्र रंगवून द्यायचंय. तुम्ही प्लीज कराल का? तुम्ही खूप छान पद्धतीने करता. असं सूचक जर सांगितलं तर ते करायला लागतात. ओके. तर मग ही एक सायकॉलॉजी तुम्ही समजून घ्या. आणि आधीची जी गोष्ट होती ना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की घरगुती कार्यक्रमासाठी एक दिवस सुद्धा दुकान बंद करता येत नाही. म्हणजे आता तुम्ही एवढा पैसा कमवताय, एवढा पैसा कमवताय, की तुम्हाला माहिती आहे, की आता दुकान जरी बंद करायचं तर माझा लॉस होईल. ओके. किंवा मला कॉम्पिटिशन आहे. ओके. त्यामुळे तुम्ही दुकानही करू शकत नाही. मग घरचा तुमचा चांगला इव्हेंट आहे, पण तो सुद्धा तुम्ही अटेंड नाही करू शकत. तेव्हा ही गोष्ट आहे, की मग त्या पैशाचं करायचं काय? इफ यू डोंट हॅव अ टाईम फॉर अ फॅमिली. ओके. तर मग लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम तुम्ही मिळवा आणि जास्तीत जास्त वेळ तुमच्या फॅमिलीला द्या. पुढचं एक आहे डेरेक सीवर नावाचा व्यक्तीचं उदाहरण आहे. त्याचं एक छानसं तो एक ऑफिसमध्ये काम करत होता आणि त्याची इच्छा होती, की इफ आय एम नॉट रॉंग त्याला संगीतकार व्हायचं होतं. म्हणजे त्याला गायला आवडायचं. मग काय झालं, की त्याच्या गायला जरी आवडत असेल, तर पैसे तर पाहिजे ना कुठेतरी ते म्हणजे मी गातोय, गाण्याचा रियाज करतोय, पण खायलाच काही नाहीये. ओके, मग हे कसं सस्टेन करणार? मग त्याने एका ठिकाणी ऑफिसला काम सुरू केलं. त्याला $20,000
पर इयर मिळत होते. ओके, मग त्यांनी काय केलं, ते $20,000 मध्ये बरेचसे पैसे सेव्हिंग केली. आणि मग तो बाहेर कधीच टॅक्सी वापरत नव्हता, बाहेरचं खात नव्हता, 2च वेळेस जेवायचा. असं करत करत सेव्हिंग केली 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 आणि मग त्याने एक सर्टन अमाऊंट जमवली. आणि जेव्हा त्याला कळलं की आता एवढी सर्टन अमाऊंटमुळे मी 6 महिने पुढच्या राहू शकतोय, तेव्हा त्यांनी जॉब सोडून दिला. आणि ज्या 6 महिन्याच्या अमाऊंटमध्ये त्यांनी असा विचार केला की ह्या अमाऊंटमध्ये मी तर जगेलच, पण मी जे काही कॉन्सर्न करणार आहे, जिथे गाणार आहे, जो प्रोग्राम करणार, त्यातनं पण मला काही अमाऊंट मिळेल ना, आणि मी इझिली पुढे जाऊ शकतो. आणि त्यानुसार त्याने तो जॉब सोडला आणि बरोबर 6 महिन्यामध्ये ते पूर्ण तो सेट झाला आणि तो छान गायक झाला. ओके. पण मग हा जो काही कॉन्फिडन्स आहे, हा सेव्हिंगमुळे त्याला मिळतोय. त्याचबरोबर त्याची एक छोटीशी कंपनी पण त्याने काढलेली होती. ओके. आणि काढलेली असताना एकाने त्याला विचारलं, "का रे बाबा, तू तर एक कंपनी पण काढली आहे, मग आता त्याचं काय?" त्याला कसं, तुझा टाईम तर अडकणारच ना," म्हणे. म्हणे, "आता तो टाईम अडकला तर काही प्रॉब्लेम नाही," म्हणे. "माझा मेन जो निर्णय घ्यायची वेळ होती, ती म्हणजे जेव्हा मला $20,000 पेमेंट होता. ओके. आणि तेव्हा माझ्या सेव्हिंगकडे बघून मला जो निर्णय घ्यायचा होता, तो माझा खरा टर्निंग पॉइंट होता," म्हणे. "आणि तो टर्निंग पॉइंट आला. आय एम फ्री." ओके. आता मला कोणाचं बंधन नाहीये. त्यामुळे मी इझिली मला वाटेल त्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे मला वाटतंय माझी कंपनी स्वतःची आहे. मला वाटतंय तेव्हा मी जाऊन ते काम करू शकतो. तर खूप छान उदाहरणं आहेत. हे समजून घ्या. वी गॉट रिचर, वी डिड नॉट गेट हॅपियर. हा पुढचा मुद्दा आहे. आता त्यांनी सांगितलंय, जर अमेरिकेचं तुम्ही बघितलं, तर अमेरिकेचं हे उत्पन्न आहे ना, जो 1955 ते 2019 मध्ये त्यांनी सांगितलंय. आधी 29,000 होतं. आता ते $62,000 झालंय ऑन एन एव्हरेज. म्हणजे उलट लोकांच्याकडे पैसा भरपूर यायला लागला आता. आधी 983 म्हणजे 983 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहत होते. म्हणजे लाइक 2 बीएचके. आता ते जवळ-जवळ 4 बीएचके मध्ये राहायला लागलेत. म्हणजे 2436 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहायला लागले. पण प्रॉब्लेम असा झाला, की एवढं सगळं त्यांचा आता पैसा वाढला, मोठं घर वाढलं, पण स्ट्रेस पण त्याच्याबरोबर वाढला. मग त्यांनी सांगितलंय 45% to 55% अमेरिकन्स आर फीलिंग अ लॉट ऑफ वरीड. ओके. अँड लॉट ऑफ स्ट्रेस. दिस इज नोटेड बाय 2019 गॅलॉप. गॅलॉप हा सर्वे. ओके. किती माणसं पुस्तक वाचतात याचा पण सर्वे गॅलॉपने दिलाय, जो मी माझ्या पुस्तकात मांडलाय. इथे त्यांनी सांगितलं, की उलट लोकांचा स्ट्रेस वाढला. तुमचे उत्पन्न वाढतंय, स्ट्रेस वाढतोय. मग अशा याच्यामुळे ते हॅपी होतील का? नाही. म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं म्हणजे तुम्ही हॅपी झाला असं मुळीच नाहीये. ओके. म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं, मग आता तुम्ही खूप बाबा आता काय स्ट्रेस फ्री झालो असं नाही. उलट स्ट्रेस वाढतोय. आपण जास्त पैशातून मोठं घर, गाडी, टीव्ही विकत घेतले, पण त्या बदल्यात आपण आपल्या वेळेचं नियंत्रण गमावलं. मोठे फ्लॅट्स, 2 गाड्या, स्मार्ट टीव्ही असूनही पालक रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपवर ऑफिसचे मेसेज बघत बसतात. इव्हन कितीतरी पॅरेंट्सशी मी बोललोय, ते म्हणतात, की "आता काय झालंय," म्हणे, "सर, एका मुलाला पुढे मी एम-बी-बी-एसला टाकलंय. आता ह्या मुलीला शिकवायचंय किंवा आता हे करायचंय. पण आता हिच्याकडे लक्ष द्यायलाच वेळ नाहीये. कारण आमचा जो ई-एम-आय चाललाय आणि हिच्यासाठी आम्हाला पुढची जी तयारी करायची, आम्हाला जॉब करणं गरजेचंच आहे." आणि त्यांचा ई-एम-आय, पुढचे त्यांचे स्वप्न, याच्यामध्ये ते दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहेत. आणि मुलाकडे वेळच नाहीये, मुलीकडे वेळच नाही द्यायला. ओके, दे आर नॉट हॅपी. दे आर जस्ट रनिंग फॉर सर्टन गोल. ओके, मग स्ट्रेस वाढला. त्यामुळे घरी असून सुद्धा लॅपटॉपवर कामं चालू आहे. स्क्रीन टाईम जास्त वाढलेला आहे. ओके, रात्र झोपू शकत नाही. पाहिलं तर गाडी पण आहे, बंगला पण आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण स्ट्रेस वाढलाय. मग वेळच नाहीये. कामं वाढलेत. मग असं असं यश तुम्हाला हवंय का? तर मॉर्गन हॉसल यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलाय. तुम्हाला कसं यश हवंय? की तुम्ही टाईम फ्रीडम मिळाला पाहिजे आणि फायनान्शियल फ्रीडम पण तुम्हाला मिळाला पाहिजे. तर अशा प्रकारे हा छानसा चॅप्टर होता. तुमची मुलं तुमच्यापेक्षा तुम्हाला जास्त हवं असतं. त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो. आणि हे खरं उदाहरण आहे, की आपले जे मुलं असतात आपल्या घरी, त्यांना पैसा माहिती नसतो आणि त्यांना पैसा नकोही असतो. त्यांना जे हवं असतं ते म्हणजे आपलं प्रेम आणि आपला वेळ हवा असतो. बऱ्याच वेळेस मी घरी आल्यानंतर काय होतं, की माझा जो मुलगा आहे हृदय, तर तो मला बऱ्याच वेळेस विचारतो, की "पप्पा, तुम्ही आता घरी आलात ना, आता परत जाणार नाही ना?" मी त्याला म्हणतो, "नाही रे यार, आपल्याला मला जावं लागेल." मग मी तो म्हणतो, "कशाला जावं लागेल? थांबून घ्या ना, माझ्याबरोबर टाईम स्पेंड करा." म्हटलं, "अरे तू तर माझ्याशी खेळणार नाही. तू खेळताना बाहेर सोसायटीमध्ये खेळतो किंवा बाहेर खेळतो." पण त्याला आवडतं, की मी घरी आहे ना, हां, चल बस. डॅडा घरी आहे, मग आता खूप छान आहे. मग त्याला म्हटलं, "नाही रे बाबा, आता पैशासाठी आपल्याला जावं लागेल, मला कामाला जावं लागेल." मग तो म्हणतो, "एवढ्या पैशाचं काय करायचं? तुम्हाला लागली तर माझ्या पिगी बँकमधनं घ्या, पण माझ्याबरोबर थांबा." द थिंग इज दॅट द चाइल्ड और किड्स और युअर डॉटर अँड सन नीड युअर टाईम. ओके, दे डोंट नीड लॉट ऑफ मनी. ओके, मग पैशाच्या मागे किती पळायचं हे सुद्धा तुम्ही बघा. किंवा तुम्ही म्हणाल, "सर, काहीही सांगताय." मग किंवा तुम्ही तुमचं प्रोफेशनच
जेव्हा तुम्ही लहान असाल 18-19 वर्ष, तेव्हा तुमचे पावलं असे पडले पाहिजे की तुम्ही यू शुड वर्क फॉर द फायनान्शियल फ्रीडम अँड टाइम फ्रीडम. मग चूज करताना फील्ड तशी करा किंवा तुमचं डिवोशन असं असू द्या की मी आता ठीक आहे, पहिले 8-10 वर्ष मी इतकं जोरात काम करेल की इतकी सेव्हिंग करेल की मग मला पुढे टाइम फ्रीडम मिळाला पाहिजे, फायनान्शियल फ्रीडम मिळाला पाहिजे, असं तरी करा. नाही तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही कामच करताय. इव्हन मी तर असे लोक बघितले, रिटायर झाल्यानंतर मग सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात, रिटायर झाल्यानंतर कुठे बँकेत काम करतात, रिटायर झाल्यानंतर कुठेतरी कामाला जातात. मग काय उपयोग आहे? तुम्ही वेन यू आर गोइंग टू एन्जॉय. ओके. त्याच्याऐवजी काही म्हणाल सर मग घरी राहण्यापेक्षा, तो वेगळा डिबेटिंग पॉईंट आहे, त्याला वेगळे उपाय मी बाकीच्या बुक्समध्ये सांगितलंय की रिटायरमेंट नंतर काय करायला पाहिजे. ओके. तो तो विषय आता मी नाही घेत आहे. बट द थिंग इज दॅट की पैसा कमवायला पण एक लिमिट आहे. तर ते पण ती समजून घ्या. ऍक्च्युअल जो आनंद आहे तो पैसा कमवण्यापेक्षा टाइम कमवण्यामध्ये किंवा तुमचा टाइम युटिलाइज करण्यामध्ये आहे. तर ती गोष्ट तुम्ही इथे समजून घ्या. तर असा छानसा हा चॅप्टर होता. शेवटचं फक्त वाक्य परत एकदा वाचतो. मनी हायेस्ट डिव्हिडंड इज नॉट अ नंबर इन युअर अकाउंट. इट इज द फ्रीडम टू ओन युअर ओन मॉर्निंग. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत याला महत्व नाहीये. ओके. इट इज द फ्रीडम टू ओन युअर मॉर्निंग. म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात की सकाळी उठल्यानंतर मी काय करायचं ठरवायला. ती म्हणजे तुमची खरी संपत्ती. आणि ती संपत्ती मिळवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र प्रयत्न करूया. आणि मला खात्री आहे की मॉर्गन होसेल यांनी जे सांगितलेलं तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, आणि आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये हे प्रिन्सिपल वापरू आणि नक्कीच मोठे होऊ. आणि नक्कीच ह्या गोष्टी आपल्याला कामी येतील. आणि आपण टाइम फ्रीडमसाठी आणि फायनान्शियल फ्रीडमसाठी खूप जोरात काम करू. कारण शेवटी ह्या दोनच गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात. तर असा सुंदरसा चॅप्टर मॉर्गन होसेल यांनी लिहिलाय. खरं त्यांना मनापासून धन्यवाद. कारण 2019ला मी हे पुस्तक वाचलं नव्हतं, पण द 10X नावाचं पुस्तक होतं, विच इज रिटन बाय ग्रँड कॉर्डन. तर त्यांनी ऑलरेडी ह्या फायनान्शियल फ्रीडम, टाइम फ्रीडम बद्दल ते बरंचसं बोलले होते. मग बिझनेस का करावा? तर मी म्हणत नाही तुम्ही बिझनेस करा, पण बिझनेस का करावा? कारण ॲट सर्टन पॉईंट यू गेट द टाइम फ्रीडम अँड फायनान्शियल फ्रीडम. ओके. तर मग अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामधनं आपल्याला कळतात. तर याच्याबद्दल अजून क्लॅरिटी आपल्याला काही पुस्तकांमधनं येईल. हे पुस्तक पण युवकांनी, म्हणजे ज्यांचं वय 20च्या आत, 21च्या आत आहे, त्यांनी हे 2-3-4 वेळेस हा चॅप्टर वाचावा आणि त्यानुसार तुमचे पुढचे स्टेप्स ठेवावेत, असं मला वाटतं. तर तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला नक्की आता सांगा. मी फक्त रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.